कब से मेरे पीछे पड़ा था रस्ते में. बघा मी घालत आहे तेल. तुम्हाला पण व्हिडिओ पाहायला मजा आली पाहिजे की नाही. काही नाही काही केलं पाहिजे. बघा मी घालत आहे तेल. तेल मी भरपूर म्हणजे तेल कसं आहे, तेलाचं प्रमाण मी जास्त ठेवते, कारण की कोणतं पण चिकन मटन असलं तर थोडं तेल जास्त पाहिजे, तेव्हाच खायला मजा येते. तेल गरम होऊ द्यायचं. मसाला याच्यामध्ये सगळंच आहे, कांदा टमाटर सगळं, अद्रक लसूण म्हणून सगळंच घातलेलं आहे. परत मी टमाटर कांदा सांबार काटलेला आहे. इकडे आहे तिखट मिठाचं. गरम होत आहे. चम्मच कुठे गेला, चम्मच. थोडं घालू आपण कांदा. तेल कढल्यानंतर थोडं सांबारून कांदा टाकायचं, टाकायची उडू शकते. नंतर घालायचे मला मसाला. बघा मी मसाला घालत आहे. नंतर घालायचं मसाला. कांदा व्यवस्थित शिजू दिला आधी, मग घातलाय मी मसाला. म्हणजे अद्रक लसणाचं पेस्ट आहे त्याच्यामध्ये. मसाला हे मी दोन्ही मिश्रण व्यवस्थित शिजू देणार. आणि तुम्हाला जर सुंदरी आवडत असेल नक्की माझ्याकडे खायला या. परत एकदा सांगते, माझ्या हातची सुंदरी बेस्ट. तुमच्याकडे बनवत असतील मला बोलवा. याला आपण शिजू द्यायचं. मसाला व्यवस्थित शिजला की भाजी छान बनते बरं का. रस्ते में वो खड़ा था, कब से मेरे पीछे पड़ा था. रस्ते में वो खड़ा था, कब से मेरे पीछे पड़ा था. आमच्याकडली थंडी कमी झाली आहे मित्रांनो. तुमच्याकडे थंडी कमी झाली की नाही झाली तर सांगा कमेंटमध्ये. परत एकदा टमाटर आता घालत आहे मी. जर कोणाला सुंदरी बनवता येत नसेल तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये सुंदरी कसं बनवायचं तर सांगत आहे. आधी या साहेबांनी आणलेली आहे सुंदरी. 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं मित्रांनो. धुतल्यानंतर हे उकळायला मांडायचं आहे. 4-5 शिट्ट्यामध्ये चांगलं शिजू द्यायचं आहे. तुम्ही जेवढं चांगलं शिजवाल तेवढं छान लागेल. आणि परत तुम्हाला दाताचा पण त्रास होणार नाही. नाही शिजली नाही तर मग किडावं लागते. सुगंध छान. हे शिजू द्यायचं. याच्यामध्ये घालते, लवकर शिजलं पाहिजे म्हणून नमक घालते. लगेच घालते हळद. नंतर घालत आहे तिखट. तिखट जास्त नाही घालत मित्रांनो, खूप तिखट आहे आमच्याकडनं. आम्ही विकत खातो, तिखट खात नाही. परत घालत आहे मी वाघमारे मसाला. नमक हळद मिरची म्हणजे तिखट आणि वाघमारे मसाला. आणि परत तो मसाला घातला तर तो सगळं व्यवस्थित शिजू द्यायचं. चांगलं यांना फेटायचं. गॅसचा पावर कमी ठेवायचा.
लावून भाजी बनवली की व्यवस्थित भाजी बनते मित्रांनो, आणि परत टेस्टी बनते बरं का. बघा दिसत आहे तरी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला तरी. त्याच्यामध्ये घालणार आहे मी सांबार. सांबार बारीक करून घालायचं. थोडंसं सांबार ठेवत आहे, नंतर सांबार घालू. थोडंसं घातलेलं आहे मी. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे ग, नाव काय आहे ग, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे ग. आवडलं असेल तुम्हाला माझा व्हिडिओ तर लाईक करत जा. तुम्ही मला लाईक नाही करत मग तुम्हाला मी रेसिपी कशी सांगणार मित्रांनो. आणि बघा मी शॉर्टकट रेसिपी सांगते, असं काही खूप लांब सांगत नाही, असं करा तसं करा तसं करा, कंटाळतो आपण. म्हणून मी शॉर्टकट सांगत आहे मित्रांनो, आणि तुम्ही शॉर्टकट मध्येच करून बघा. सुंदर सोपी रेसिपी सांगत आहे, जास्त काही हार्ड सांगत नाही मी. त्याच्यामध्ये घालत आहे थोडंसं पाणी. हलकसं पावर वाढवत आहे मी. याचं काम झालेलं आहे. हे साईड ओ माय गॉड याच्यामध्ये पाणी सांडलेलं आहे. हे व्यवस्थित साईडला ठेवते. थोड्या वेळाने हे घालायचं आहे आपल्याला सुंदरी. परत सुंदरी पण म्हणतात, पेटी पण म्हणतात, आणि हेर बद्रा हे पण म्हणतात. 3 नाव आहेत. तुमच्याकडे कोणते नाव आहे ते मला सांगा. आमच्याकडे 3 नाव आहेत, पण आम्ही सगळ्यात जास्त सुंदरी म्हणतो. आता ह्या ग्रेव्ही मध्ये मी घालत आहे सुंदरी. जो पाणी राहते सुंदरीचं ते नाही घालायचं, मी ते घालत नाही, ते मी काढून ठेवते. छान मोकळी मोकळी सुंदरी बनवते. 29 डिसेंबरला मित्रांनो आम्ही चिकन खाल्ली. तेव्हापासून काहीच चिकन खाल्ली नाही. मग म्हटलं चला आज खाल्लं पाहिजे. आज झाला माझा मूड. आमच्याकडे केव्हाही आणत नाही, जेव्हा मूड असला तेव्हाच आम्ही खातो. असं कंटिन्यू फक्त आणलं पाहिजे असं काही नाही आमच्याकडे. वाटलं खायचं तर खायचं, नाही तर नाही. जेव्हा तुमची इच्छा होते तेव्हा आणलं ना खाल्लं मित्रांनो तर खरंच खायची इच्छा होते आणि परत खूप सारे खाऊशे वाटते. आणि नाही तर मग तुम्ही हप्त्यातून आणलं की खायची इच्छा होत नाही, मन उडून जाते. आता हे मी 15 ते 20 मिनिटं शिजू देणार. आणखी परत घालत आहे मी सांबार. सांबार टाकायला चिंगुशी नाही करायची, भरपूर सांबार टाकायचं. हिवाळ्यामध्ये तर सांबार स्वस्त मिळतो, थोडं उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम जातो. सकाळची पोळी बसलेली आहे. आमच्या मूल्यामध्ये एक डॉग आहे, त्याला मी पोळी रोज देते. आज तो मला दिसला नाही त्याच्यामुळे मी आज त्याला पोळी दिली नाही, त्याचीच पोळी वाचलेली आहे. त्याचं नाव आहे डुगू. सगळ्यांच्या घरी जातो आणि मित्रांनो आणि गेटच्या समोर गेट
च्या आतमध्ये नाही, समोर तो आपलं बसून सगळ्यांना पोळी मागतो. एवढं सुंदर डॉगी आहे. मला पण, मी जेव्हापासून आली तर राहायला तेव्हापासून मला पण त्याची दया येते. तर मग मी पण, आणि परत मला मुके जनावर खूप आवडतात मित्रांनो. मग मी त्याला रोज पोळी देते. एक पोळी जास्त जी बनवते त्याला देते, कारण की डॉगी मला खूप आवडतात. माणसापेक्षा डॉगी इमानदार असतो मित्रांनो. खरं आहे ना? त्याच्यासारखं प्रामाणिक कोणी नाही. फर्स्ट पोळी मी लाटलेली आहे. आता मी घालते ताव्यावर. मग काय, तुम्हाला जर आवडलं असेल माझं रेसिपी नक्की सांगा बरं. मग तुम्ही सांगतच नाही आवडलं की नाही आवडलं, तर सांगायचं. मी बनवत आहे फुलके. एक तर आज मी खूप थकली आहे. बाहेर गेली मी वाण घ्यायसाठी, खूप थकली आहे. 3 वाजेपासून मी बाहेर गेली, परत मी 6 वाजता आली. आल्यानंतर घरचे काम, आणखी परत भांडे कपडे. हाऊसवाईफ म्हटलं तर सोपं नाही राहत. एक पोळीच खाल्लेली आहे. सागरी किनारा ओला, येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला, स्वयंपाक आहे माझा. येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला. फुलके बनवत आहे, तुम्ही या खायला. येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला, कशी कशी. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता माझ्या पोळ्या पण झाल्या. काही वाटलंच नाही मला मी पोळी बनवत आहे म्हणून. मला गाणे पण येत नाही, पण म्हणत राहते काहीतरी आगळा वेगळा खिचडा बनवते मी आपल्या गाण्याचा. थोडं तोंड हलवत राहिलं की कामामध्ये थोडी एनर्जी वाढते. सगळ्या माझ्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही स्वयंपाक करता करता थोडं थोडं तुम्हाला जसं जमते तसं गाणे म्हणत जा आणि आपला स्वयंपाक करत जा, आणि बघा मग कसं वाटते तुम्हाला. येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला, असं म्हणण्यामध्ये एवढा आनंद येतो त्याची काही हद नाही. म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करताना कंटाळा येणार नाही, अजिबात नाही, आणि परत एनर्जी पण राहील. माझा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तरी पाहायला विसरू नका. मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास रेसिपी.
परत एक राहिली झाले मग माझ्या पोळ्या. कळलं का तुम्हाला मी पोळी बनवत आहे म्हणून? नसेल कळलं. कसं कळणार? गप्पा मारत आहे तुमच्यासोबत आणि मला पण चांगलं वाटत आहे तुमचं बोलत आहे तर. राजा राणीच्या जोडीला मजली माळीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला.